केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपला राजीनामा अखेर सुपूर्द केला आहे, पंतप्रधानांकडे सुपूर्द केला आहे। यानंतर आता त्याची पुढील कारवाई होईल, त्याचा राजीनामा स्वीकारला जाण्याची शक्यता आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पूर्ण देशभरामध्ये आंदोलन सुरू होतं। जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं। सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं आणि गेली 25 दिवस ते उपोषणावर होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे आंदोलन ज्या पद्धतीनं पेटलं होतं, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन सुरू होतं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजीनाम्याची मागणी होत होती आणि राजीनामा गेली अनेक दिवस त्यांच्या या मागणीनंतर अखेर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे आंदोलन जर आपण बघितलं तर पूर्ण देशपातळीवरती आंदोलन सुरू होतं, अजूनही आंदोलने सुरू आहे आणि जे ज्यांची तरुण आहेत ते सगळे रस्त्यावर उतरले होते। त्यांनी जंतर मंतरवर जे आंदोलन केलं होतं त्याच्यावरती लाठीचार्ज झाला होता, मोठा लाठीचार्ज झाला होता। त्यानंतर अनेक त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटल्या आणि त्या अनुषंगाने अनेक आंदोलन जे आहे हे तीव्र झालं। मुंबईमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, अनेक राज्यामध्ये हे आंदोलन सुरू झालं। या आंदोलनामुळे अखेर सरकारला नमावं लागलं आणि सरकारने ही जी राजीनाम्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। जर आपण बघितलं की ह्या सगळ्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पार्श्वभूमी जर बघितली तर जो काही नीट पेपर फुटी प्रकरण जे झालं होतं त्याच्यामध्ये त्या घटनेनंतर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि ह्या घटनेच्या निषेधार्थ या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन सुरू झालं होतं। या 20 लोकांना न्याय द्यावा, त्यांनी आत्महत्या केली। नीट पेपर फुटला त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। या पद्धती जी नीट फुटीची जी प्रक्रिया होती त्या सगळ्या आक्षेप होता की ही जी ज्या पद्धतीनं पेपर फुटी होत आहे ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्न निर्माण करते आणि त्याचमुळे हे आंदोलन सुरू झालं होतं। हे आंदोलन आज पेटलेलं आहे आणि ह्याच्यामुळे आता विरोधी पक्ष देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। राहुल गांधी यांनी स्वतः पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं होतं। मुंबईमध्ये उद्या भव्य असा मोर्चा आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे ह्या मोर्चा काढणार होते आणि हा मोर्चा आता उद्या कोणत्या स्वरूपात असेल हे बघावं लागेल, कारण का की मागणी तर मान्य झालेली आहे। मग हा विजयी मेळावा आहे का, विजयी मोर्चा आहे का हे पाहावं लागेल। हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल आणि हे एकूणच जी राजीनामा जो मुद्दा होता एक अहंकाराचा मुद्दा होता असं म्हटलं जात होतं की सरकारला, मंत्र्यांना अहंकार आहे आणि अहंकारापोटी हे राजीनामा देत नाही। मात्र अखेर त्यांना नमावं लागलं आणि राजीनामा द्यावा लागला, धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला। यानंतर हे जे झेंडीचं आंदोलन आहे हे आता पुढे कसं जाणार आहे हे पाहावं लागेल। हे आंदोलन इथेच थांबतंय का की आणखीन काही मुद्द्यावरती आंदोलन सुरू राहील का हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल।